2 मिनिट तुम्ही सारखं म्हणताय बाळासाहेब ठाकरेंना पकडणार, बाळासाहेब ठाकरेंना पकडणार. पहिलं मला हे सांगा की बाळासाहेब ठाकरेचं काय पकडणार? हात पकडणार, पाय पकडणार, डोकं पकडणार, कान पकडणार, काय एक अवयवाचं नाव तर बोला. कारण अख्खा बाळासाहेब ठाकरे पकडणे शक्य नाही. बात तो सही है. शंकररावजी तुम्हीच काय, पण राजीव गांधीच्या जरी मनात आलं तरी बाळासाहेब ठाकरेंच्या केसाला धक्का लावू शकत नाही. केसाला म्हणजे डोक्याच्या म्हणतोय मी. हो, तुमचा गैरसमज व्हायला नको. कोल्हापूर आहे बाबा. लगेच उद्या मला रांडचं काय पण बोलतो. खुर्चीवर बसल्यानंतर मुख्यमंत्री सारखं बोलायचं की नाही की बाबा मी रस्ते करीन. लोक हो आता मी मुख्यमंत्री झालेलो आहे तेव्हा कसली तुम्हाला कमतरता पडणार नाही. तुम्हाला दूध मिळत नाही मी देईन, सोय करीन. तुमच्या गावाला पाणी नाही, तुमच्या घरात नळ बसवी. अहो पहिला आहे हो, दुसरा बसवी माझ्यातर्फे. करायचं नाही पण बोलायला काय हरकत आपल्याला. काय पाहिजे बोला. तुमच्या घरी मोरी नाही, मी मोरी करून देतो. तुम्हाला बायको नाही, मी ते बघा तुमचं तुम्ही आपलं. असं काहीतरी बोलायचं की नाही. ते दिलं सोडून त्या राजीव गांधीला बारशाला खुश करण्याकरता हा शरद पवार आसनावर बसायच्या अगोदरच लगेच दंड ठोकून म्हणतो की शिवसेनेची पाळमुळं उपटून काढीन. शिवसेनेची महाराष्ट्रामधली पाळमुळं उपटून काढीन. अरे शरदराव, गेली 40 वर्षात तुला काँग्रेस गवत उपटता आलं नाही, तो आमची काय उपटणार? तो असली नालायक माणसं शिवसेनेला धमक्या देतात. हे ध्यानात घेत नाही की आज काँग्रेसला 40 वर्ष झाली. काँग्रेसला 40 वर्ष झाली म्हणजे ह्या कार्यकर्त्यांच्या वयाला 65 झाली. आणि हे आता दादागिरी करायला लागले. दादागिरी शिवसेनेबरोबर करायची नाही, तो आमचा धंदा आहे. त्याला तुम्ही हात घालू नका. आणि जर तुम्ही हात घातला तर आम्ही तुमच्या कुठे पण हात घालू, मग बोंबलू नका. तुम्ही सरळ वागायचं, आम्ही सरळ वागू. तुम्ही आम्हाला नमस्कार करा, आम्ही तुम्हाला साष्टांग नमस्कार घालू. पण तुम्ही आम्हाला अरे म्हटलं तर आम्ही कारे म्हणणारे आमच्या अवलाद नाही, कानाखाली आवाज काढू धरून. कुठला काँग्रेसचा कार्यकर्ता माझ्या कार्यकर्त्यांचा त्रास देईल त्याने ध्यानात ठेवायचं की असेंब्ली हॉल म्हणजे विधानसभा मुंबईला आहे आणि मुंबईला शिवसेना आहे. समजलं काय साहेब? जर कधी मुंबईला भेटलात ना तर तुमच्या फक्त पटला जाईल, बॉडी राहील.